रक्षक प्रतिष्ठान सर्वसामान्य तळागाळातील लोकांसाठी काम करत असून जिथे अन्याय होत असेल तिथे रक्षक प्रतिष्ठान उभे राहील असे प्रतिपादन रक्षक प्रतिष्ठानचे सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळे यांनी व्यक्त केले। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात रक्षक प्रतिष्ठान सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। उमरज तालुका कराड येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोजर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्या हस्ते रक्षक प्रतिष्ठान उमरज विभाग यांच्यामार्फत गरजू लोकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हा उपक्रम राबवण्यात आला। या प्रसंगी रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, महिला संघटक मीनाक्षीताई पोळ, दीपक हजारे, योगेश पोळ, सूरज गावडे, आदित्य सूर्यवंशी, कृष्णात बोरगे, अनिल जाधव, रविभाऊ कुडाळकर, प्रणव जाधव, अनिल जाधव, देवराज जगदाळे, राज आठवडे, राज हजारे, सूरज हजारे, संदीप पाटील, अरुण हजारे, जोशना कांबळे, वंदना वावरे, मीना पवार, विद्या पाटील व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। उमरज नगरीमध्ये छत्री वाटपाचा जे गोरगरीब आहेत सगळे सर्वसामान्य लोकांना पावसाळ्यामध्ये गरज पडते। रक्षक प्रतिष्ठानचा उद्देश एकच त्याच्यामध्ये की सर्वसामान्य लोकांना जिथं गरज पडेल तिथं रक्षक प्रतिष्ठान उभं राहिलं पाहिजे। या उद्देशातून या प्रतिष्ठानची सुरुवात झालेली आहे। त्याचा एक भाग म्हणून आज उमरज नगरीमध्ये आपण एक छत्र वाटपाचा एक छोटासा कार्यक्रम घेतला। याच्यामध्ये योगेश भाऊ असतील, दीपक असतील, यांना सोबत घेऊन रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये जिथं गरज असेल, जिथं अन्याय होत असेल तिथे प्रतिष्ठान रक्षकला प्रत्येक मावळा छत्रपती आपले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सुशीलदादांच्या माध्यमातून प्रत्येक मावळा उभा राहील व त्या मावळ्याच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळाचा जो असेल जिथं गरज पडेल त्या सगळ्या लोकांसाठी हे प्रतिष्ठान काम करत आहे। तर या प्रतिष्ठान माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत जिथं त्यांना अडचण निर्माण होत असेल त्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहील एवढं सांगून जय शिवराय।